शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येणार अशा बातम्या येत असतानाच आपण स्क्रीनवरती पाहताय स्टेजवरती फडणवीस आणि शरद पवार हे बोलत आहेत, पण त्याच्यानंतर दख्खनचा उठाव आणि सहकारची मुहूर्तमेढ या कार्यक्रमामध्ये एक जे शीन किंवा ते दृश्य पाहायला भेटलं त्यावरून महाराष्ट्रातली जनता तर्कवितर्क लावत आहे की खरंच आता येणाऱ्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का. कारण या दोघांमध्ये इतका काळ अबोला होता आणि ह्या स्टेजवरती अगदी दोघंजण एकमेकाला बोलले, जवळ येऊन बोलले आणि ही सीन पाहिल्याच्यानंतर प्रत्येकाला असं जाणवलं की या दोघांमधला जो काही दुरावा आहे तो दुरावा आता कमी झालेला आहे. आता चर्चा काय झाली ही गुलदस्त्यामध्ये आहे, परंतु जे एक मनभेद होते दोघांचे ते आता मिटलेले आहेत आणि खरंच ते आता एकत्रित येतील असं वातावरण तयार होते का असा प्रश्न निर्माण होतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये कॅबिनेटमध्ये सुप्रिया सुळे दिसतील महाराष्ट्रामध्ये, तर अजित पवारांच्या त्यांची टीम आहेच, तर हे दृश्य पुढल्या काळामध्ये दिसू शकतं. म्हणजे राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे महाराष्ट्रानं अनेक महागला काळ अनेक घटना याच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि शिवसेना एका बाजूला एकमेकापासून दूर असताना राष्ट्रवादी मात्र एकमेकाच्या जवळ येऊन परत एक वेळेस ही पूर्ण दोन्ही राष्ट्रवादीची टीम एकत्रित येऊन सत्तेमध्ये येईल असं दिसतंय.